नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. दर्शको, आज आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी मी माहिती आणि अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि ती खास करून आपली लाडक्या बहिणींसाठी, ज्या अपात्र झालेल्या आहेत, ज्या कोणत्या योजनेत बसलेल्या नाही आहेत, त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची मी बातमी दर्शको घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि नेमकी ही माहिती आणि अपडेट्स आणि नेमक्या योजना कोणत्या आहेत हे तुम्ही सविस्तर जाणून घ्या. लाडक्या बहिणीनो, आपण अपात्र झाला असाल तरी घाबरण्याचं काही कारण नाही. बऱ्याच योजना केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत. आपण फक्त त्याचा लाभ घ्यायचा आहे, एवढंच करायचं आहे. दर्शको, जवळजवळ 1,89,00,000 महिला पात्र झालेल्या आहेत लाडक्या बहिणीसाठी आणि जवळजवळ 54 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे. तर ह्या 54 लाख अपात्र महिलांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण ही योजना गेली तर बऱ्याच अजून योजना आहेत ज्या महिलांसाठी खास करून केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने आज आपल्यासाठी दिलेल्या आहेत. तर त्या योजना कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया. आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये आपण म्हणजे त्यामध्ये पात्र ठरलेलो नाही म्हणून नाराज न होता, या बाकीच्या योजना आहेत, या योजनामध्ये आपण नक्कीच पात्र व्हाल. तर त्या योजना कोणत्या आहेत आपण सविस्तर याचा आढावा घेऊया. आणि न करता स्किप करता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहूया. चला दर्शको, आज आपण कोणत्या योजना आहेत या आज मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर त्यासाठी दर्शको, आपण न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. तरच आपल्याला या नेमक्या कोणत्या योजना आहेत हे आपल्याला त्यातून समजणार आहे. तर आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो महिला भगिनीसाठी की या योजना कोणत्या आहेत आणि याचा लाभ कसा घ्यायचा. तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम जी योजना आहे ती आपली लाडकी बहीण योजना. सध्याची सर्वात लोकप्रिय योजना आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आहे, त्यांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. या योजनेचा उद्देश महिलांचे पोषण, त्यांच्या लहान मोठ्या गरजांसाठी आणि त्यांना कोणावरही अवलंबून लागू नये यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बघा, ह्या लाडक्या बहिणीची ही योजना आहे. पहिली ही मी तुम्हाला वाचून का दाखवली, कारण ही कोणत्या योजना आहेत हे आपल्याला माहिती असायला हवं. त्यासाठी मी लाडक्या बहिणी योजनेची माहिती आपल्याला दिली. पण आता ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी ह्या 54 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ह्या योजना खूप महत्वाच्या आहेत. आपण यात जर बसत असाल तर या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता. आणि अर्ज कुठे करायचा, काय करायचा हे मी शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. तर आता तुम्हाला योजनेला सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम जी योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. बघा, यामध्ये तुम्ही बसताय का बघा, आणि काय आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना यामध्ये मोफत गॅस सिलेंडर आणि 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. या महिला आरोग्याचे रक्षण होईल, खर्चात बचत होईल, या दृष्टीने ही योजना महाराष्ट्र शासन राबवतं. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. बघा, मोफत गॅस सिलेंडर म्हणजे कायम तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार. त्यानंतर वर्षाला कमीत कमी तुम्हाला 3 सिलेंडर आणि आरोग्याचे रक्षण होईपर्यंत आणि घर खर्चात बचत होईपर्यंत शासन आपल्याला थोडंफार जे काय आहे मानधन ते तुम्हाला देणार आहे. दुसरी आहे लेक लाडकी योजना. बघा, ही दुसरी योजना जी आहे ही लेक लाडकी योजना आहे. या योजनेचा काय फायदा होतो आपल्याला? मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ही योजना आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलगी जन्माला आल्यावर टप्प्याटप्प्याने मदत केली जाते. जन्मानंतर 5,000 रुपये, पहिलीला गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75,000 रुपये रोख मिळतात. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपयाचा लाभ मिळतो. बघा दर्शको, किती महत्वाची योजना आहे ही लेक लाडकी योजना. त्याचबरोबर उच्च शिक्षणात मुलींना 100% फी माफ केली जाते.
उच्च शिक्षणासाठी आता पैशाची अडचण येणार नाही. ज्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे, अशा ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींना इंजिनिअरिंगला, मेडिकलला, फार्मसी अशा 600 पेक्षा जास्त कोर्सांसाठी आता 100% ट्युशन फी सरकार भरणार आहे. बघा किती ही महत्वाची योजना आहे. आपण लाडकी बहीण योजना आपण त्यात अपात्र झालो म्हणून नाराज झालेलो आहोत. पण ह्या योजना जे सांगतो, ह्या योजनेमध्ये जर आपण बसत असाल, तर आपण या ठिकाणी नक्कीच अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतो. बघा जवळ-जवळ तो आपल्याला जन्मानंतर मुलगीला 5,000 मिळणार, 6,000, 7,000, 8,000, नंतर ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ₹75,000 रोख मिळणार. नंतर अशा प्रकारे 1,00,000 ₹1,000 लाभ आपल्याला मिळणार. उच्च शिक्षणासाठी 100% फी आपल्याला माफ होणार. जवळ-जवळ 600 त्यामध्ये कोर्सेस आहेत, जे शासन आपल्यामध्ये फी भरणार. विचार करा किती महत्त्वपूर्ण ही योजना आहे. त्यानंतर बघा महिला सन्मान योजना. बघा महिला सन्मान योजना ही एक योजना आहे. महिला सन्मान योजना यामध्ये काय एसटी बस प्रवास सवलत मिळते. राज्य परिवहन मंडळाच्या एसटी कोणत्याही बसमध्ये महिलांना प्रवासासाठी तिकिटात 50% सवलत दिली जाते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना मोठी आर्थिक बचत होते. बघा, जवळ-जवळ तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे महिला सन्मान योजनेमध्ये. ही पण योजना आहे. याच्यामध्ये जवळ-जवळ 50% शासन भरतं आपलं म्हणजे प्रवास खर्च जो आहे. आपण उदाहरणार्थ कामानिमित्त कुठे बाहेर चालला असाल, त्याचा जो काही निम्मा खर्च आहे ते शासन देतं यामध्ये. त्यानंतर लखपती दीदी आणि अभियान बचत गटातील महिलांना केवळ बचत न करता व्यावसायिक बनवावे यासाठी केंद्र सरकार लखपती दीदी योजना, बघा लखपती दीदी योजना राबवत आहे. यामध्ये महिलांना शेळी पालन, कुक्कुटपालन, टेलरिंग व इतर उद्योगासाठी विनातारण कर्ज आणि प्रशिक्षण दिले जाते. बघा लखपती दीदी योजना या योजनेमध्ये कुक्कुटपालन, शेळी पालन किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय जर काढत असला तर आपल्याला केंद्र सरकार यामध्ये मदत करणार आहे. त्यामुळे न निराश होता या योजनेचा सुद्धा आपण फायदा घेऊ शकताय. बघा त्यानंतर आणि एक बघा पंतप्रधान मातृवंदना योजना. बघा अजून एक योजना आलेली आहे आपल्यासाठी. पंतप्रधान मातृवंदना योजना. पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना सकस आहार आणि विश्रांती मिळावी म्हणून सरकार 5,000 ते 6,000 रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करते. निष्कर्ष आणि आव्हान बघा या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बघा ह्या ज्या आता आहेत मी योजना त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे पण सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला पंतप्रधान मातृवंदना योजनामध्ये सांगतो. म्हणजे ज्या गरोदर असतात ज्या महिला त्यांना शासन 5,000 ते 6,000 रुपयाची आर्थिक थेट आपल्याला मदत करतं, आपल्या बँक खात्यात जमा करतं. म्हणजे बघा किती योजना आहेत बघा. सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना, लखपती दीदी योजना, महिला सन्मान योजना, योजना, त्याचबरोबर लेक लाडकी योजना. अशा बऱ्याच योजनांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. फक्त आपल्याला ती माहिती पाहिजे कशी घ्यायचा याचा लाभ. त्यावेळी या आपण योजनेचा लाभ घेऊ शकतोय दर्शको. तर आता आपल्याला तुम्हाला सांगतो आता ह्या योजना एवढ्या मी सांगितल्या खऱ्या, पण आता हे नेमका अर्ज कुठे करायचा? तर आता मी तुम्हाला त्याचं मी सांगतो. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड, बँक खात्याशी ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. बघा, ई-केवायसी लाडक्या बहिणीला सुद्धा महत्त्वपूर्ण होती आणि या योजनेला सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ई-केवायसी करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, ई-केवायसी योजनेसाठी खात्याशी लिंक ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू कार्यालयात किंवा नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकताय. बघा, तुम्हाला या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल, तर अंगणवाडी सेविका यांच्या कार्यालयात तुम्ही जाऊन भेट देऊ शकताय. सेतू कार्यालयामध्ये भेट देऊ शकताय. नारी दूत ॲपवर, नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकताय. आणि त्याचबरोबर जी ऑलराउंडर या युट्यूब चॅनलवर जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन या योजनेसंबंधी माहिती आणि अर्ज कसा करायचा हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय. त्यामुळे जी ऑलराउंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात नवनवीन अशाच योजना आपल्यासमोर मी सादर करणार आहे. त्यामुळे आपल्या साईडला दिलेलं जे घंटीचं बटन आहे त्या घंटीच्या बटनावर क्लिक करून जी ऑलराउंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अक्षरशः महिला हो आपल्यासाठी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने योजनांचा पाऊस आपल्यावर पाडलेला आहे. फक्त आपल्याला त्या योजनांची माहिती असायला हवी आणि त्यावेळीच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत आहे. आजपर्यंत सरकारने टाकलेल्या या पावलामुळे आजची महिला खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी होत आहे.
या योजनाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणतीही बहीण किंवा मुलगी लाभापासून वंचित राहणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. जेणेकरून कोणतीही महिला ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि तिला थेट आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे मला ह्या 54 लाख महिलांना मला आवाहन करायचं आहे, की आपण भले लाडक्या बहिणीमध्ये अपात्र झालो असेल, तर आपल्याला ह्या योजना जवळ-जवळ मी किती 5 ते 6 ते 6 ते 7 अशा अजून बऱ्याच योजना आहेत. त्या योजना मी येणाऱ्या काळात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. तात्पुरत्या ज्या मी या व्हिडिओ योजना आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची पूर्ण माहिती घेऊन आपण जवळच्या सेतू कार्यालयात, अंगणवाडी सेविका कार्यालयात, आपल्या ग्रामसेवक यांच्या जवळ, तहसीलदार कार्यालयामध्ये, नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन या योजनेचा अभ्यास करून आपण घेऊ शकताय. डॉक्युमेंट काही जास्त लागत नाहीत. दारिद्र्यरेषेखालचं कार्ड असेल ते एक चालतं. आपलं लाल केसरी आपलं जर केसरी रेशन कार्ड असेल किंवा आपण 20,000 पेक्षा आपलं उत्पन्न कमी असेल, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल, अशा महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकताय आणि या योजनेचा आपण फायदा घेऊ शकताय. त्यामुळे आपण त्वरा करा आणि जर आपल्याला काही जर समजले नसेल, तर जे-डी ऑलराउंडर या YouTubeवर आता जो हा मी व्हिडिओ टाकतोय, त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा. आपले प्रश्न काय आहेत मला सांगा. मी नक्कीच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्याला मार्गदर्शन करेन. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तळागाळातल्या महिलांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून एक व्हिडिओ आपला म्हणजे एखादी योजना जरी त्यांना मिळाली, तर गोरगरीब लोकांना याचा फायदा होऊन ते आपल्या कुटुंबाला हातभार लागू शकतो. बऱ्याच योजना अशा आहेत. त्यामुळे जरूर जी-डी ऑलराउंड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.